नमस्कार, मी मयूर भोसले. आपण पाहतात लोकादार न्यूज. पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत मनोज लिमे. मनोज लिमे यांनी आपल्याला यापूर्वी ही मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाने कशा प्रकारे भ्रष्टाचार केला याबाबत विस्तृत माहिती दिली होती. आजही आपल्यासोबत ते लोकादार न्यूज मध्ये आले आहेत. सर नमस्कार. नमस्कार. ज्येष्ठ नागरिक संघाचा जो सभागृह आहे पनवेलमधील, त्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे असं मागच्या मुलाखतीमध्ये तुम्ही सांगितलं. काय सांगाल याविषयी? कसं आहे की ज्येष्ठ नागरिक संघटना ही पनवेलमध्ये कार्यरत आहे. ज्येष्ठांची संघटना आहे. 2004 साली त्यांनी तत्कालीन नगरपालिकेकडे अर्ज करून स्वतःच्या सभागृहाच्या म्हणजे सभागृहाची मागणी केली त्यांनी अर्ज करून. त्याप्रमाणे तत्कालीन नगरपालिकेने तो प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठवला. नगरविकास खात्याने त्याला मंजुरी दिली. पण मंजुरी देताना त्यांनी त्याच्यामध्ये काही अटी आणि शर्ती घातल्या आणि स्पेशली नगरपालिकेला सांगितलं की या अटी आणि शर्ती त्यांच्या विरोधात नोंदणी करार होईल त्या करारामध्ये समाविष्ट करण्यात याव्या आणि त्या जागेला मंजुरी देण्यात आली. ते दिल्यानंतर मग त्याप्रमाणे नगरपालिकेने ज्येष्ठ नागरिक संघांना कळवलं की अशी अशी मंजुरी मिळालेली आहे तुम्हाला. तर हा जो भूखंड आहे 50-35, हा जो 50 हा राखीव भूखंड आहे, शासनाचा भूखंड आहे. त्याच्यावर त्यांनी पहिल्या मजल्यावरती 3500 स्क्वेअर फीट बांधकाम करण्यासाठी त्यांना परवानगी दिली. अटी आणि शर्ती घातल्या त्याच्यामध्ये आणि रीतसर नोंदणी करार करून त्यांनी त्यांना परवानगी दिली त्या गोष्टीची. त्या करारामधल्या काही प्रमुख अटी अशा होत्या की ती जी इमारत होईल पहिल्या मजल्यावरती, ती जी 3500 स्क्वेअर फीट जागा आहे ती त्यांना ज्येष्ठ नागरिकांना ₹1 प्रति महिना इतक्या दराने, इतक्या कमी दराने, सवलतीच्या दराने 30 वर्षाकरता देण्यात आली आणि त्यासाठी एक रकमी ₹360 त्यांच्याकडनं घेण्यात आले. आणि त्याच्यातल्या ज्या काही प्रमुख अटी होत्या त्या प्रमुख अटींमध्ये या गोष्टींचा समावेश आहे की ती जागा कुठल्याही कारणाने व्यावसायिक वापर त्याचा करता येणार नाही ज्येष्ठ नागरिक संघाला. त्याच्यानंतर या पहिल्या मजल्याच्या जागेव्यतिरिक्त इतर कुठल्याही जागेचा किंवा क्षेत्रफळाचा ज्येष्ठ नागरिक संघाने वापर करायचा नाही. कुठेही वाढीव बांधकाम करायचं नाही. अशा काही प्रमुख अटी होत्या आणि ज्या कारणासाठी तुम्हाला ती जागा दिलेली आहे त्या कारणासाठीच ती वापरली गेली पाहिजे अशा प्रमुख अटी होत्या. आणि त्या जर अटींचं उल्लंघन झालं तर ज्येष्ठ नागरिक संघाला 1 महिन्याची नोटीस देऊन नगरपालिका ती ताब्यात घेईल. या अटी आणि शर्ती दोघांनी मान्य केल्या होत्या. दोघांनी त्याप्रमाणे रीतसर नोंदणी करार केला आणि मग त्यांनी त्याच्यावर बांधकाम केलं आणि रीतसर त्यांचं ते सभागृह सुरू झालं. त्यांच्या सभागृह घेण्यामागचा त्यांचा हेतू फार वेगळा होता. त्यांचा व्ह्यू पहिल्यापासूनच कमर्शियल होता. कारण सभागृह झाल्या त्यांनी काय केलं की सभागृहाच्या पहिल्या मजल्याच्या व्यतिरिक्त जी वरची जागा आहे त्याच्यावर पत्र्याचे अँगल लावून पत्र्याची शेड उभारली त्यांनी, लोखंडी अँगल लावून. त्याच्यानंतर तिथे नळाची कनेक्शन घेतली, इलेक्ट्रिकचं कनेक्शन घेतलं, वॉश बेसिन बसवली आणि रीतसर हा जो सभागृह आहे हा रीतसर प्रमाणे त्याचा व्यावसायिक वापर त्यांनी सुरू केला. मग लग्न असू दे, मुंजी असू दे किंवा साखरपुडे असू देत, काही एंटरटेनमेंट प्रोग्राम्स असू देत, याला रीतसर बाजारभावा मूल्याने त्यांनी ते पैसे घ्यायला सुरुवात केली. आणि तो जो 3500 स्क्वेअर फीट जागा त्यांना जी सँक्शन झालेली होती त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या मजल्यावर जे काम केलं होतं तिथे मग लग्न समारंभ असो किंवा इतर काही समारंभासाठी जेवणावळीसाठी त्याचा वापर करण्यात आला. अशा प्रकारे त्यांनी पूर्णपणे कराराचं उल्लंघन केलं आणि ही गोष्ट गेली अनेक वर्ष चालू होती. कोणाला याच्या बाबतीत काही कल्पना नव्हती. आणि त्याच्यानंतर काय झालं की त्यांची आरेरावी एवढी वाढत गेली की लोकांशी उद्धट वागणं, म्हणजे ज्या उद्देशाकरता त्यांनी ती जागा घेतली होती त्या उद्देशाला त्यांनी पूर्णपणे हरताळ फासला आणि पूर्णपणे त्या जागेचा कमर्शियल वापर सुरू केला. आता ही गोष्ट माझ्या लक्षामध्ये आल्यानंतर मी त्याचा पाठपुरावा करायचं ठरवलं आणि मग मी नगरपालिकेला अप्रोच झालो. मला त्यांच्याकडनं कधीही वेळेवर माहिती मिळाली नाही. मी नंतर मग माहिती अधिकारात अर्ज करत गेलो. माहिती अधिकारातल्या अर्जाचे उत्तर पण कधीही मला त्या विहित मुदतीत मिळालं नाही. मला प्रत्येक वेळी अपिलात जायला लागलं आणि अपिलात गेल्यानंतर सुद्धा अपुरी माहिती मिळाली. पण जी काय माहिती मिळाली आणि जी काय माहिती मी संकलन केली त्याच्यावर माझ्या लक्षामध्ये आलं की यांनी प्रचंड प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे. यांनी नगरपालिकेची, पर्यायाने नगरविकास विभागाची, शासनाची, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची फसवणूक केलेली आहे. कारण ही जी संस्था आहे ही चॅरिटी कमिशनरच्या अंडर रजिस्टर झालेली आहे आणि ह्याच्या अंडर रजिस्टर झालेल्या संस्थांना इन्कम टॅक्स नसतो. त्यामुळे हे सभागृह वापरास देताना कंपल्सरी देणगी मूल्याची पावती देतात लोकांना आणि देणगी मूल्याच्या नावावर हे सभागृह भाडे तत्वावर वापरण्यात देण्यात येतं. अर्थात
त्या देणगी मूल्याच्या पावतीच्या खाली ते सभागृह कोणाला, किती तारखेला, किती वेळेसाठी दिलेलं आहे याचा पण ते आवर्जून उल्लेख करतात. त्यामुळे ते असं नाकारू शकत नाहीत की आम्ही सभागृह भाड्याने देत नाही, आम्ही देणग्या घेतल्या म्हणून. त्याच्यानंतर काय झालं की आतापर्यंत जेवढे मला त्याचं तपासून बघायचं होतं की हे सगळं खरं आहे का खोटं आहे. तर जेव्हा मी नगरपालिकेकडनं सगळे त्यांचे डॉक्युमेंट्स मिळवले माहिती अधिकारामध्ये, तेव्हा त्याच्यामध्ये एक गोष्ट माझ्या लक्षामध्ये आली की जेव्हा नगरपालिकेची महानगरपालिका स्थापन झाली, त्या महानगरपालिकेने 2017 मध्ये एक ऑडिट केलंय ज्येष्ठ नागरिक संघाचं. आणि त्या ऑडिटमध्ये त्या ऑडिटरनी स्पष्ट रिमार्क्स मारलेले आहेत. 2 मिनिटं मी तुम्हाला ते रिमार्क्स वाचून दाखवतो, अतिशय महत्वाचे आहेत ते. म्हणजे त्यांचा जो मूळ हेतू होता पहिल्यापासून कमर्शियल ऍक्टिव्हिटी करण्याचा, तो तसाच आहे त्यांचा. आता हा जो अहवाल आहे पनवेल नगरपालिकेचा, हा त्यांच्याच माणसाने अहवाल बनवलेला आहे. दिनांक 6/2/2017 रोजी कनिष्ठ लिपिक भगवान पाटील त्याची त्यांनी ऑडिटर म्हणून नेमणूक केली होती महानगरपालिकेने. आणि त्यांनी जो एक छानसा असा अहवाल नगरपालिकेला त्यावेळेस म्हणजे महानगरपालिकेला सादर केलाय. त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय की सदर करारनाम्यातील अट क्रमांक 11 ज्येष्ठ नागरिक संघास भाडेपट्ट्याने दिलेल्या पहिल्या मजल्याच्या 3500 चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागे व्यतिरिक्त अन्य कोणत्याही जागेचा ज्येष्ठ नागरिक संघाने वापर करण्याचा नाही. नियोजित सभागृहाच्या बांधकामाव्यतिरिक्त सभागृहाच्या छतावर अन्य कोणतेही बांधकाम करण्याचे नाही. तसेच वर वर्णन केलेल्या भूखंडाच्या जागेत अतिक्रमण होईल असे कोणतेही कायमस्वरूपी बांधकाम ज्येष्ठ नागरिक संघाने करण्याचे नाही. हे जी नोंदणी करार झाला तर त्याच्यामधली ही प्रमुख अट होती. आणि त्यांनी जे ऑब्झर्वेशन नोंदवलं त्याच्यामध्ये, त्यात तो असं म्हणतो की परंतु ज्येष्ठ नागरिक संघाने भाडेपट्टा करारातील सदर अटीचा भंग केला आहे. त्यांनी सदर इमारतीच्या छतावर कायमस्वरूपी लोखंडी अँगल असलेली पत्र्याची शेड तयार करून अतिक्रमण केले आहे व सदर जागेचा ते सतत कार्यक्रमाकरता वापर करीत असल्याचे निदर्शनास आले. म्हणजे हे सरळ सरळ अटींचं उल्लंघन आहे. त्याच्यानंतर दुसरी त्याच्यातली जी प्रमुख अट होती त्याच्यामध्ये म्हटलंय त्यांनी, सदर भाडेपट्टा करारातील अट क्रमांक 14 नियोजित सभागृहाच्या वास्तूचा वापर ज्येष्ठ नागरिक संघाने दिनांक 28/4/2004 रोजच्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी तसेच समाजोपयोगी उपक्रम राबवण्यासाठी करण्याचा असून सभागृहाच्या जागेचा वापर निव्वळ आर्थिक लाभ उठवण्याच्या हेतूने बाजारू वृत्तीने करण्याचा नाही. ही अट सँक्शन झालेली आहे. त्या दोघांनी त्या नोंदणी कराराला सहाय्य केलेले आहेत. असं असताना त्याच्यावर त्यांचं जे ऑब्झर्वेशन आहे ऑडिटरचं, त्यात तो म्हणतात परंतु याही अटीचा ज्येष्ठ नागरिक संघाने भंग केल्याचे दिसून येते. कारण सभागृह सतत विवाह समारंभ व अन्य खासगी व्यक्तिगत कार्यक्रमाकरता भाड्याने दिला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक संघात ज्या कारणाकरता किंवा ज्या उद्देशाकरता सदर सभागृह भाडेपट्ट्याने देण्यात आला आहे त्याच कारणासाठी सदर सभागृहाचा वापर होताना दिसत नाही. म्हणजे निव्वळ आर्थिक लाभ उठवण्याच्या हेतूने व बाजारू वृत्तीने सदर सभागृहाचा ज्येष्ठ नागरिक संघ वापर करीत असल्याचे निदर्शनास येते. आता यावरून ते बाब स्पष्ट होते की त्यांनी कशा प्रकारे उल्लंघन केलेलं आहे. अजूनही काही त्यांनी ऑब्झर्वेशन नोंदवलेली आहेत पण ती माझ्या दृष्टीने तेवढी महत्वाची नाहीये. त्याच्यानंतर शेवटच्या याच्यात ते असं म्हणतायत ऑडिटर, सर्व खातरजमा करून वरील वस्तुस्थितीच्या आधारे परिषद सर्वसाधारण ठरावाच्या मंजुरीनुसार व भाडेपट्ट्यातील अट क्रमांक 18, 19 व 21 नुसार योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणे उचित राहील असे माझे मत आहे. तरी कृपया सदर कामी पुढील आदेशार्थ सादर. असं करून त्यांनी त्या उपायुक्तांना तो अहवाल सादर केला. दुर्भाग्याची गोष्ट एवढी आहे की मी ह्या गोष्टीचा पाठपुरावा करेपर्यंत या आदेशाकडे कोणी डुंकून देखील पाहिलं नाही. हा जो अहवाल होता हा 6 वर्ष फाईल बंद करून ठेवण्यात आलेला होता. आणि जेव्हा ही गोष्ट माझ्या निदर्शनास आली तेव्हा मी त्याचा पाठपुरावा सुरू केला. पण ऍज युजल मला रिस्पॉन्स नाही मिळत गेला त्याच्याकडनं. मग मी वेगवेगळे मार्ग अवलंबण्याचं ठरवलं की त्याची पार्श्वभूमी आहे. तुमचं असं म्हणणं आहे की एवढी सगळी माहिती गोळल्यानंतर की महानगरपालिका ह्या गोष्टीसाठी ज्येष्ठ नागरिक संघांना सपोर्ट करते का, त्यांचा काही त्याच्यामध्ये हात आहे? हा चांगला प्रश्न आहे हा. मी तर नक्की म्हणेन की याचा 100% महानगरपालिकेचा संगनमत झालेला आहे यांच्याशी. त्याच्या माझ्याकडे पुरावा आहे त्याचा तसा. कारण काय झालं की मी ज्यावेळी मूळ तक्रार त्यांच्याकडे केली त्यावेळी त्यांनी असं केलं की खरं म्हणजे अधिकारी त्याच्यावर नेमून माझ्या तक्रारीची शहानिशा त्यांनी करून घ्यायला पाहिजे होती. तर त्यांनी तसं न करता माझ्याच अर्जाची कॉपी त्यांना पाठवली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही याच्यावर स्पष्टीकरण द्या. म्हणजे एखाद्या चोराच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्या चोराला सांगायचं की तू गुन्हेगार नाहीस, तू दोषी नाहीस,
हेतू स्पष्ट कर. ऍक्च्युअली त्यांनी एक स्वतंत्र अधिकारी नेमून त्याच्या बाबतीत तपास करायला पाहिजे होते त्या गोष्टीचा. तसं त्यांनी केलं नाही. इथपासूनच सुरुवात झाली आणि इथपासूनच माझी खात्री पटायला लागली हळूहळू की याच्यामध्ये नगरपालिकेचं नक्कीच संगनमत आहे. फार चांगला प्रश्न होता, कारण त्यांनी काय केलं की ते दिल्यानंतर नगरपालिकेने त्यांच्याकडनं खुलासा मागवला माझ्या पत्रावर. त्यांनी जो खुलासा सादर केला त्या खुलासामध्ये ते असं म्हणतात की वरती जी पत्र्याची शेड आहे आमची, ती नगरपालिकेच्या परवानगीने आम्ही ती पत्र्याची शेड उभारलेली आहे, असं त्यांनी स्टेटमेंट केलं त्या लेखी खुलाशामध्ये. हे सगळं वाचल्यानंतर मग मी नगरपालिकेला माहिती अधिकारात अर्ज केला की पत्र्याची शेड उभारण्यासाठी त्यांनी तुमच्याकडे जर काही कागदपत्र सबमिट केली असतील तर ती कागदपत्र आणि तुम्ही ज्या पत्राद्वारे त्यांना ती परमिशन दिली त्या पत्राची मला प्रत मिळावी. त्याच्यामध्ये मला प्रत मिळाल्यानंतर त्यांनी 2013 साली पावसाळ्यामध्ये फक्त 6 महिन्याकरता तात्पुरत्या शेडची परवानगी दिलेली होती. अर्थात 2013 साली, आणि 6 महिने झाल्यानंतर ती शेड काढणं त्यांच्यावर बंधनकारक होतं. 2017 सालचा जो रिपोर्ट आहे त्यांच्याच ऑडिटरनी केलेला अहवाल तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये तो स्पष्ट म्हणतो की वरती पत्र्याची शेड आहे म्हणून. म्हणजे 2017 साली पण ती अस्तित्वात होती, जी बेकायदेशीर आहे, ज्याच्यावर माझं ऑब्जेक्शन ते आहे. आणि एवढं म्हणून सुद्धा नगरपालिकेने त्यांच्यावर कुठली कारवाई केली नाही किंवा ती शेड काढून टाकायचं कुठल्याही प्रकारे लेटर दिलं नाही. याचा अर्थ नगरपालिकेशी ते संगनमत आहे यांचं. दुसरी गोष्ट, जेव्हा नगरपालिकेने त्यांना नोटीस दिली 1 महिन्याची की 1 महिन्यात तुमचा हॉल ताब्यात का घेऊ नये आणि कमवलेला नफा व्याजासकट वसूल का करू नये, अशी ज्येष्ठ न्यायिक संघाला नोटीस दिली. ते नोटीस देण्यामागची पार्श्वभूमी पण मजेशीर आहे. नगरपालिका काही कार्यवाही करत नाही म्हणून मी पनवेल शहर पोलीस स्टेशनला नगरपालिकेचे आयुक्त, मालमत्ता विभागाचे उपायुक्त, मालमत्तेचे अधिकारी आणि प्रभाग समितीचे जे कोणी प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा असं मी पनवेल पोलीस स्टेशनला लेटर दिलं. आणि त्याची कॉपी, म्हणजे हे लेटर दिलं मी 14 ऑगस्ट 2023ला. त्याची कॉपी मी 14 ऑगस्टला संध्याकाळी नगरपालिकेत देऊन दिली काउंटरला. 15 ऑगस्टला 15 ऑगस्टची सुट्टी होती, 16 ऑगस्टला 16 ऑगस्टची म्हणजे पततिथीची सुट्टी होती. लगेच 17 तारखेला म्हणजे ह्या लेटरची म्हणजे एवढे घाबरले ते की या लेटरची त्याच्यामध्ये तीव्रता काय असेल हे बघितल्यावर आयुक्तांनी ताबडतोब ज्येष्ठ नागरिक संघांना नोटीस काढली की 1 महिन्यात सभागृह ताब्यात का घेऊ नये आणि कमवलेला नफा व्याजासकट वसूल का करू नये. आता हे सगळं झाल्यानंतर अर्थात मला वाटलं की आता काहीतरी कारवाई करतील ते, पण आता हे देऊन त्यांनी नंतर त्याला उत्तर दिलं, 1 महिन्याची मुदत दिली नोटिसीला. 1 महिना संपून आता 2 महिने होऊन गेले तरी त्यांच्यावर कारवाई करत नाही. त्यांनी जो दुसरा खुलासा केलाय, ज्येष्ठ नागरिक संघाने जेव्हा ही नोटीस गेल्यानंतर त्यांनी जो दुसरा खुलासा केलाय त्या खुलासामध्ये त्यांनी फार गंभीर आरोप केले. आणि खूप गंभीर आरोप असे आहेत त्याच्यामध्ये की त्यांनी म्हटलंय लग्न समारंभ किंवा इतर सोहळ्यासाठी आम्ही जो हॉल भाड्याने देतो हे वेळोवेळी आम्ही नगरपालिकेची परवानगी घेतलेली आहे. हे खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एका ठिकाणी महानगरपालिका करार करून व्यापारी तत्वावर, भाडे तत्वावर हॉल भाड्याने देता येणार नाही, ज्या कारणासाठी दिलाय त्या कारणासाठीच वापरायला लागेल असा लेखी करार करते. आणि एकीकडे ज्येष्ठ नागरिक संघ म्हणतात की ज्या वेळी आम्ही कार्यक्रम करतो त्यावेळी नगरपालिकेची आम्ही परवानगी घेतो. हे परवानगी कशी काय देऊ शकतात जर तुम्हीच तो करार केलेला आहे, देता येणार नाही. याचा अर्थ याच्यातनं बऱ्याच शक्यता निर्माण होतात. एक त्यांचे थेट लागेमध्ये आर्थिक संबंध नगरपालिकेचे जुळलेले आहेत किंवा ज्या हॉल भाड्यात दिल्यामुळे जे काही पैसे मिळतात त्याचा ठराविक पैसे हप्ता स्वरूपात नगरपालिका प्रशासनाला जात असतील किंवा नगरपालिकेचे अधिकारी राजकीय दबावाखाली काम करत असतील की त्यांना काहीतरी राजकीय दबाव येतो म्हणून ते त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. अशा बऱ्याच शक्यता आहेत. आणि म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला तो अतिशय सुंदर प्रश्न होता की 100% नगरपालिकेने यांच्याशी संगनमत केलेला आहे. खात्रीने सांगतो की हे जे काही चाललेलं आहे ना ह्याच्यामध्ये नगरपालिकेला आर्थिक संबंध नगरपालिकेचे प्रशासनाशी आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे 100% आहेत. हे खूप मी विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक आणि खात्रीने सांगतो. साहेब, असं समजतं की महानगरपालिकेने तुम्हाला वेळोवेळी बोलून आश्वासन दिले की आम्ही कारवाई करू. इव्हन तुमच्यावर बरेच असे राजकीय दबाव आल्याची ही माहिती कळते. याबद्दल तुम्ही काय बोलाल? तुम्ही मला सांगा की असं मला कुठल्याही प्रकारे कोणी आश्वासन दिलं नाही. मला खूप प्रकारे पाठपुरावा करायला लागला. मला ठोस आश्वासन असं कोणाचकडनं मिळालेलं नाहीये. मागे मी तुम्हाला म्हणालो की त्यांनी जी नोटीस पाठवली 1 महिन्यात सभागृहाचा ताबा का घेऊ नये, हे केवळ त्या भीतीपोटी होती. कारण मी पोलीस स्टेशनला तसा अर्ज दिला होता यांच्यावर गुन्हे दाखल करा. आणि आता एक सुप्रीम कोर्टाने म्हणजे कोर्टामध्ये कायदा पास झालेला आहे की कुठलाही सरकारी अधिकारी जर भ्रष्टाचारामध्ये समाविष्ट असेल किंवा भ्रष्टाचाराला पाठीशी घालत असेल तर कुठलाही सामान्य माणूस त्याच्या विरुद्ध डायरेक्ट कोर्टामध्ये खटला दाखल करू शकतो, फौजदारी गुन्हे दाखल करू शकतो. त्यामुळे आता
त्याच्यासाठी त्यांच्या डिपार्टमेंटची परमिशन द्यायची मला काही एक आवश्यकता नाही. आणि तो कायदा आता पास झालेला आहे, त्याच्यामुळे सामान्य नागरिकाला पण त्यांच्या विरुद्ध कायदेशीर लढाई लढता येईल. आता तुम्ही जो प्रश्न विचारला दबावाचा, काय सांगावं तुम्हाला की तुम्हाला कल्पना असेल की मी भारतीय नौदलातनं निवृत्त झालेलो आहे. मी एखादी गोष्ट करताना खूप विचारपूर्वक करतो आणि केल्यानंतर मग पाठिंबा घेण्याचा प्रश्न नसतो, अजिबात प्रश्न नसतो, कारण मी माझ्या निर्णयावर ठाम असतो. मला खूप प्रयत्न झाले दबाव आणण्याचा, पण मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. उलट नगरपालिकाच दबावाखाली काम करते हे आता स्पष्ट होत आहे. कुठल्याही तरी राजकीय पार्टीचा, सत्तारूढ पार्टीतला असेल किंवा विरोधी पक्षातला असेल, यांच्यावर पूर्णपणे दबाव आहे आणि दबावाखाली आयुक्त काम करतो. हे आयुक्त पूर्वी इथे आयुक्त म्हणून होते, ठाण्याला त्यांची बदली झाली उपायुक्त म्हणून, तिथे काही रमले नाहीत ते आणि परत त्यांना इथे आयुक्त म्हणून आणले. नगरविकास खात्याच्या नियमाप्रमाणे अशा गोष्टी फार क्वचित घडतात की एखाद्या माणसाची इथनं बदल्यानंतर त्याला परत आयुक्तपदी आणणं, ह्याच्यामध्ये बरंच काही असू शकतं. आता हे मी काय स्पष्टपणे बोलू शकणार नाही, पण हे त्यांच्या एकंदर कृतीवरनं आणि निष्क्रियतेवरनं समजतंय की हे फक्त काही विशिष्ट कारणासाठी तिथे आयुक्त आलेले आहे, असं माझं ठाम मत आहे त्यांच्या बाबतीत. सर, बऱ्याच वेळा तुमच्या बोलण्यावर असं कळतं की ज्येष्ठ नागरिक संघाचे त्यांचं सभागृह आहे ते भाड्याने देतात, मोठ्या प्रमाणात नफा कमवतात. तर असा किती मोठा गैरव्यवहार झाला असावा तुमच्या माहितीत? काहीतरी तुमच्याकडे ठोस पुरावा असू शकतो? आहे ना ठोस पुरावा माझ्याकडे. ज्यावेळी ते सभागृह त्यांच्या ताब्यामध्ये दिलं त्या वर्षापासून आजच्या तारखेपर्यंत त्यांनी जे सरकारी कार्यालयामध्ये किंवा चॅरिटी कमिशनर ऑफिसकडे त्यांचे जे वेळोवेळी दर वर्षाचे ऑडिट रिपोर्ट जातात, ते ऑडिट रिपोर्ट्स मी माहिती अधिकाराखाली मिळवलेले आहेत आणि कोणी मनुष्य ते मिळवू शकतं. माझ्या हातामध्ये एक पेपर असा आलेला आहे, नेटवर्क सर्टिफिकेट आणि जे महानगरपालिकेला दिलेलं होतं नेटवर्क सर्टिफिकेट, त्याच्यामध्ये त्यांची जी त्यांनी ऍसेट दाखवले ती 1,03,71,529 ही जी ऍसेट मध्ये दाखवलेलं आहे त्यांनी. म्हणजे त्यांचं ते सभागृह आहे, लिफ्ट स्ट्रक्चर आहे, न्यू वॉटर टँक आहे. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट दाखवलेले आहेत त्यांनी 49,96,500 ते फिक्स डिपॉझिट मध्ये आहेत. त्याच्यानंतर करंट अकाउंट मध्ये अशाच काहीतरी अमाऊंट आहेत. एवढं करून हा सगळा जो आर्थिक व्यवहार त्यांनी इथे दाखवलेला आहे तो 1,61,41,902 रुपये 44 पैसे. आता हे जे त्यांनी नेटवर्क सर्टिफिकेट दाखवलेलं आहे ते नेटवर्क सर्टिफिकेट, ह्याच्यामध्ये आतापर्यंत त्यांनी जो खर्च केलेला आहे, म्हणजे कुठला इलेक्ट्रिकचं बिल भरलेलं आहे, पाण्याचे चार्जेस भरलेले आहेत, प्रॉपर्टी टॅक्स भरलेला आहे, त्यांनी जी काही कामगार कामाला ठेवले असतील किंवा त्यांनी जे प्रोग्राम्स केले असतील त्याच्यावर जो खर्च केलेला आहे तो ह्याच्यात आलेलाच नाहीये. म्हणजे मला तुम्ही सांगा की 1 रुपया नाममात्र दराने भाड्याने जागा घ्यायची आणि त्याच्यावर एवढा नफा कमवायचा, हे आणि ह्याच्यावर इन्कम टॅक्स नाही परत, म्हणजे त्यांनी आयकर विभागाची पण फसवणूक केलेली आहे. आणि हे मी त्यांचे ऑडिटर रिपोर्ट्स जे आहेत, ऑडिटरनी दिलेले रिपोर्ट्स आहेत त्याच्या आधारे बोलतोय मी. म्हणजे तुम्ही आता समजू शकता की याने किती मोठा गैरव्यवहार केलेला आहे तो. साहेब, एवढं मोठं तुम्ही आंदोलन उभं केलं, एवढी मोठी चळवळ तुम्ही उभी केली, परंतु आजही तुम्ही एक फोन केला ज्येष्ठ नागरिक संघाला की लग्न करायसाठी आहे किंवा अपॉइंटमेंट घ्यायची आहे किंवा एखादा कार्यक्रम आयोजित करायचे आहे, आजही तिथं कार्यक्रम चालू आहे, याबद्दल तुम्ही तुमचे ह्या पुढची स्टेप काय असणार आहे? काय आहे की यांना पूर्णपणे संरक्षण मिळालेलं आहे. नगरपालिकेशी संगनमत कळल्यामुळे आपलं कोण काय वाकडं करू शकतं या भ्रमात ते आहेत. पण या भ्रमात त्यांनी राहू नये, कारण ज्यावेळी मी नगरपालिकेशी संपर्क केला आणि त्यांच्या ह्या इरेग्युलरिटीज त्यांच्या निदर्शनास आणल्या, त्यावेळी खरं म्हणजे प्रथम व्यासपीठ म्हणून त्यांचं कर्तव्य होतं आणि शासकीय अधिकारी हा, कारण प्लॉट जो आहे हा राखीव भूखंड आहे, शासनाचा भूखंड आहे, तर त्यांचं पहिलं असं कर्तव्य होतं की हे जे कार्यक्रम करतात हे त्यांनी मान्य केलेले आहे त्यांच्या खुलास्यामधनं, तर ते तुम्ही करू नयेत असं त्यांना लेटर देणं क्रमप्राप्त होतं, पण ते त्यांनी केलेलं नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की जे मी मगाशी त्यांच्यावर आरोप केले त्या स्पष्टपणे खात्रीशीर सांगितलेलं आहे की यांच्याशी आर्थिक संबंध जुडलेले आहेत त्यांचे, म्हणून हे करत नाही. आता ही सगळी गोष्ट निदर्शनास आल्यानंतर स्वभाव आमचा लढाऊ आहे. आम्हाला सैन्यामध्ये गेल्यानंतर एकच गोष्ट शिकवली की मारा नाही तर मारा. आणि मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की मी एकदा ज्या ह्याच्यात प्रकरण हातामध्ये घेतो त्याचा पूर्ण मुळाशी जाऊन ते प्रकरण पूर्ण उपटून काढल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी माझी करण्याची तयारी आहे. आणि ही सगळी तयारी मी पूर्वीपासून ठेवली होती, कारण मला माहिती आहे हे शासकीय अधिकारी आहेत, हे त्यांच्यावर काहीही करणार नाहीत. आणि या सगळ्या गोष्टी निदर्शनास आल्यानंतर मी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी फौजदारी न्यायालयामध्ये अर्ज केलेला आहे.
आता माझी त्याच्या अर्जाची कॉपी माझ्याकडे आहे. माननीय प्रथम वर्ग न्यायाधीश फौजदारी न्यायालय यांच्याकडे मी यांच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे. आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे हे जे ज्येष्ठ नागरिक संघाचे जे पदाधिकारी आहेत सगळे, त्याच्यामध्ये अध्यक्ष गुर्जर, माधुरी गोसावी, सुनील खेडेकर, भास्कर चव्हाण हे सगळे कार्यकारिणी मंडळीतले लोक आहेत. अनेक लोक आहेत त्याच्यामध्ये नीला आपटे, बाळकृष्ण खेडेकर, सूर्यकांत लांजेकर, दत्तात्रय ढोले, सुरेश तुपे, प्रमुख वनगे. एकंदरीत यामध्ये किती लोकांचं आहे ना, नारायण देशपांडे, स्मिता फासे, वंदना दाते, प्रकाश माणिक, कैलास गावडे हा प्रशासन विभाग सांभाळतात हे अधिकारी नगरपालिकेचे. त्याच्यानंतर वैभव विधाते हे उपायुक्त आहेत मालमत्ता विभागाचे. रोशन माळी हा प्रभाग समिती ड विभाग याचा प्रमुख आहे तो. त्याच्यानंतर जयराम पादीर हे मालमत्ता विभागाचे अधिकारी आहेत. आपले गणेश देशमुख आत्ताचे प्रशासक आणि आयुक्त ते आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेपासून हा हॉल सुरू झाला त्यावेळेपासून केवळ आणि केवळ व्यावसायिक स्वरूपातच त्याचा वापर करायचा आणि पैसे कमवायचे हे उद्दिष्ट डोळ्यासमोरून तत्कालीन अध्यक्ष होते नंदकुमार जोशी, ते पण मी आरोपी म्हणून केलेले आहे. त्यामुळे या सगळ्यांना मी आरोपी म्हणून केलेलं आहे. आणि फौजदारी न्यायालयामध्ये पनवेलला त्यांच्या विरुद्ध मी तक्रार दाखल केलेली आहे. आणि ह्यांना कठोर आणि जास्तीत जास्त कडक आणि कठोर कारवाई यांच्या विरुद्ध करा, जेणेकरून शासकीय भूखंडाचा गैरवापर पुढची लोक तरी टाळतील आणि त्याचं गांभीर्य त्यांना कळेल. तर तुम्ही जर मगाशी म्हणालात तर त्याप्रमाणे आजही ते सभागृह ते भाड्याने देण्यात अगदी व्यस्त आहेत, कारण त्यांना माहिती आहे आपल्याला पैसा कमवायचा आहे, ह्याच्यात दुसरं काही करायचं नाही. म्हणजे शासनाची दिशा बोलवते, हे कडे पण नगरपालिका दुर्लक्ष करते. ठीक आहे, कोर्टात गेलेलं आहे प्रकरण, होईल न्याय व्हायचा तो, माझा पूर्ण न्यायालयावर विश्वास आहे. आणि यासाठी कुठल्याही थरात जायची लढाई लढण्याची माझी तयारी आहे. हे होते मनोहर लिमे, जे नौदलातून रिटायर झालेले आहेत आणि त्यांनी अशा प्रकारे त्यांची ज्येष्ठ नागरिक संघाचा जो सभागृह आहे त्याच्यामध्ये जो मोठा गैरव्यवहार झालेला आहे त्या संदर्भात त्यांनी माहिती समोर आणलेली आहे. तर शरद साहेब, शेवटचं काय सांगाल? तुम्ही एवढं सगळं प्रकरण समोर आणलं, एक शेवटचं काय सांगू शकाल? ज्येष्ठ नागरिक यांच्याकडनं समाजाची खूप मोठ्या अपेक्षा असतात. माझ्या मते ज्येष्ठ नागरिक हा खूप पवित्र शब्द आहे, कारण आतापर्यंतच्या जीवनामध्ये अनेक अनुभव त्याने अनुभवलेले असतात आणि त्या अनुभवाचा फायद्यातनं नवीन पिढी घडवण्याचं काम त्यांनी करायचं असतं. अशी एक अपेक्षा असते की त्यांना मिळालेला त्यांचा जो ज्ञान आहे त्या ज्ञानाचा अनुभवाचा फायदा. आता कसं आहे की ज्येष्ठ नागरिकांनी जेव्हा हॉलसाठी अप्लाय केला होता त्या हॉलमध्ये त्या अर्जामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आमच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये खूप ज्येष्ठ आणि क्रियाशील आणि बुद्धिमान लोक आहेत आणि त्यांचा ज्ञानाचा फायदा समाजास मिळावा यासाठी आम्ही काही उपक्रम करणार आहोत आणि त्यासाठी आम्हाला जागेची कमतरता आहे, जागेची जरुरी आहे, म्हणून हॉल मागितला त्यांनी. आणि मला सांगा की आमची पण अशी अपेक्षा आहे की त्यांचं जे काही ज्ञान मिळालेले आहे, त्यांना आतापर्यंत जे अनुभव आलेले आहेत, तर ते अनुभव त्यांनी तरुण पिढीसमोर शेअर करावेत. तरुण पिढी घडवावी, एक सशक्त भारताची निर्माण करावं, सशक्त भारत. तर ते न होता हे हॉल भाड्याने देतात आणि संध्याकाळचा वेळ म्हणा तिकडे म्हणजे पूर्णपणे हॉल भाड्याने द्यायचा आणि तिथे जाऊन तळ्यावर जाऊन चाकाड्या पेटत बसायचं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. या गोष्टीचा मी निषेध करतो. हे असं नाही व्हायला पाहिजे. त्यांचा ज्ञानाचा फायदा द्यायला पाहिजे. संस्कार वर्ग घ्या, मुलांना काहीतरी शिकवा. त्याच्यामध्ये काही लोक बरेच म्हणजे चांगल्या पोस्टवरनं रिटायर झालेले आहेत. त्यांनी सांगा समाजातल्या, आता मला सांगा की सरकारने काही बऱ्याच स्कीम आणलेल्या आहेत, त्या तुम्ही समजून घ्या. त्या मुलांना सांगा की हे असं आहे, हे असं आहे, शैक्षणिक तुम्हाला असे मार्ग खुले झालेले आहेत. आता जग खूप जवळ आलेलं आहे आपल्या शिक्षणासाठी. पूर्वी आपल्याला फक्त पनवेल किंवा आसपासच्या परिसरामध्ये किंवा मुंबईमध्ये कॉलेजवर अवलंबून राहायला लागायचं. आता जग खूप जवळ आलेलं आहे. तुम्हाला ज्ञान मिळालेलं आहे, त्या गोष्टीचा फायदा तुम्ही समाजाला द्या ना. तुम्ही आर्थिक मोहामध्ये किती वर्ष अडकून बसणार? आणि एक सांगा की मला की याला कुठे ना कुठेतरी शेवट असतोच ना. कुठे ना कुठेतरी शेवट असतो. सदा सर्व काळ तुम्ही लोकांना उल्लू बनवू शकत नाही, मूर्ख बनवू शकत नाही. शेवटी कोणतरी त्याच्या विरुद्ध आवाज उठवतो. परमेश्वराची ती योजना असेल कदाचित, त्याने ते काम माझ्यावर सोपवलं असेल. पण मी एक सांगतो, ज्या गोष्टींनी हात घालतो त्याच्या मुळाशी जातो आणि याचा पूर्ण नायनाट केल्याशिवाय या प्रकरणाचा आणि तो परत त्याचा ताबा शासनाकडे दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. त्यासाठी मला कुठल्याही थरात जायची वेळ तरी माझी जायची तयारी आहे. मी आर्थिक तयारीही तेवढी ठेवलेली आहे. चांगली वकिलांची फौज माझ्या मागे आहे. या सगळ्या गोष्टी मी अगदी व्यवस्थित करणार आणि सदच्छिर मार्गाने करणार. धन्यवाद.